मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। मराठीसह 5 भाषांना अभिजात दर्जा, मराठीसह पाली, बंगाली, आसामी, प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त। विधानसभेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। मराठी भाषा भारताचा अभिमान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मोदींचं ट्विट। अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, एका लढ्याला यश आलं। मुख्यमंत्री शिंदेंनी मोदींसह केंद्राचे आभार मानले। आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत केंद्राचे आभार मानले। मराठी भाषिकांचं मनपूर्वक अभिनंदन, हा मराठी माणसाचा मोठा विजय। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ठाकरे गटाचं ट्विट। निवडणुका हरणार असल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, मराठी माणसांच्या नोकऱ्या गुजरातला गेल्या त्या परत द्या। आदित्य ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। केंद्राच्या निर्णयाचं स्वागत, पण निवडणुकीच्या काळात घेतलेला निर्णय जुमला ठरू नये, नाना पटोलेंचा केंद्रावर निशाणा। लोकसभा निवडणुकीवेळी मोदींकडे मराठीला अभिजात दर्जासाठी ठामपणे मागणी केली होती। राज ठाकरेंकडून शिवतीर्थावरील सभेचा व्हिडिओ ट्विट। मराठी जणांचं स्वप्न पूर्ण झालं, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। अजितदादांचा बारामती विधानसभेतून उमेदवारीवर सस्पेन्स कायम, मी जो उमेदवार देणार त्याचंच काम करायचं, अजितदादांचं कार्यकर्त्यांना सूचना। पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का, हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश करणार। सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद। हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेशाआधी सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट। मुलांसह कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या नावासह तुतारी चिन्हाचं स्टेटस। हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटीलही आज भाजप युवा मोर्चाच्या पदाचा राजीनामा देणार। अंकिता पाटीलही पवार गटात प्रवेश करणार। मला अजूनही खात्री, हर्षवर्धन पाटील पक्ष सोडून जाणार नाही। फडणवीसांसोबत नाराजी नाही, तर त्यांचा मतदारसंघाचा विषय। गिरीश महाजनांची हर्षवर्धन पाटलांवर प्रतिक्रिया। राहुल गांधी आज आणि उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार। राहुल गांधी संविधान सन्मान संमेलनालाही हजेरी लावणार। विधानसभा निवडणुकांसाठी ठाकरे गटाकडून नवं मशाल चिन्ह, गीत, शहांच्या वक्तव्याचा फडशा दसरा मेळाव्याला पाडेन, ठाकरेंचं विधान। मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्यासाठी ठाकरे गल्लोगल्ली फिरतायत, त्यांची परिस्थिती आता केविलवाणी। मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। अमित शहांनी महाराष्ट्रात येऊन कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणली, पानसट विनोद मारण्यापलीकडे उद्धव ठाकरेंना काहीच येत नाही। भाजप नेते प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका। विरोधकांचं प्लॅनिंग जनता हाणून पाडेल, जनता त्यांना उत्तर देईल, मला उत्तर देण्याची गरज नाही। मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका। एकनाथांच्या नावाने तोतेगिरी करणारे भरपूर आहेत, उद्धव ठाकरेंची टीका। तर सत्तेसाठी आणि पदासाठी तोतेगिरी कोणी केली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं, शंभूराज देसाईंचा ठाकरेंवर पलटवार। विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार, आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार, सूत्रांची माहिती। महायुतीचं सरकार येण्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा, सरकार आल्यावर मी पुन्हा अर्थसंकल्प सादर करेन, अजितदादांकडून विश्वास व्यक्त। पंतप्रधान मोदींच्या उद्या ठाणे दौरा, मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी। मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार। बंजारा समाजाच्या ऐतिहासिक वारसाचं दर्शन घडवणाऱ्या विरासत बंजारा नंगारा वास्तू संग्रहालयाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार। उद्या मोदींच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडणार। माजी आमदार राजेंद्र देशमुखांचा भाजपला रामराम, राजेंद्र देशमुखांकडून शरद पवार गटात प्रवेश केल्याचं जाहीर। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर देशमुखांची भाजपला सोडचिठ्ठी। काँग्रेस नेता जयश्री पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। जयश्री पाटील सांगली विधानसभेसाठी इच्छुक। प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी बरखास्त करून आरपीआयमध्ये यावं, आंबेडकर अध्यक्ष होणार असतील तर मी अध्यक्षपद सोडायला तयार, रामदास आठवलेंकडून प्रकाश आंबेडकरांना ऑफर। मनोज जरांगेंच्या नवीन कार्यालयाचं आज नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते उद्घाटन होणार। पैठण फाट्यावर जरांगेंच्या छत्रपती भवन कार्यालयाचं काम पूर्ण। अजित पवार गटाचे आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाणांनी घेतली जरांगेंची भेट। सतीश चव्हाण गंगापूर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक। रायगड जिल्ह्यातल्या रोहा शहरात शिवरायांच्या 25 फुटी पुतळ्याचं अनावरण, कार्यक्रमस्थळी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित। संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजे भोसलेंची उपस्थिती। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सपत्नीक रेणुका देवीचं दर्शन घेतलं। निवडणुकीत महायुतीला यश द्या, माहूरच्या देवीकडे विखे पाटलांचं साकडं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून कोराडीच्या जगदंबा देवीचं दर्शन। कोराडी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतलं रूपाभवानी देवीचं दर्शन। तुळजाभवानीचे प्रतिरूप असल्याची रूपाभवानी देवीची महती। पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार घडलेल्या प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया।
पुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. संजय रेड्डी नावाच्या आरोपीला पुणे सिव्हिल कोर्टाकडून पोलीस कोठडी. पुण्यातील अत्याचार प्रकरणातील स्कूल व्हॅन वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडली. पुण्यात 2 चिमुकलींवर स्कूल व्हॅनमध्ये अत्याचाराची घटना. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा नाशिकच्या दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा. विरोध केल्यास शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील. ज्या पद्धतीने भाजप कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीने शिवसैनिक मराठवाड्याचा राज्यभर काम करतील. अब्दुल सत्तारांचा इशारा. अब्दुल सत्तारांमध्ये भाजपनेच ताकद निर्माण केली. आता भाजपकडून सत्तारांविरोधात मोर्चे. भाजपची सहकारी पक्षांना संपवण्याची वृत्ती. अंबादास दानवेंची टीका. पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात घोषणाबाजी. बाजार समिती परिषद कार्यक्रमातला हा प्रकार. घोषणाबाजीनंतर अब्दुल सत्तार कार्यक्रमातून निघून गेले. महायुतीचे जागावाटप संपूर्ण समन्वयाने सुरू. महायुतीत कोणतीही नाराजी नाही. आम्ही 100% जिंकणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. महायुतीच्या काही किरकोळ जागांपुरती सहमती बाकी. निवडून येण्याची क्षमता हाच जागावाटपाचा क्रायटेरिया. सुनील तटकरेंची माहिती. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला. ठाकरे गटाला 95 ते 100, काँग्रेसला 100 ते 105, तर पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता. 26 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा आणावीच लागेल. दसऱ्यापूर्वी जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल. संजय राऊतांची माहिती. पुणे जिल्ह्यातील 8 जागा देण्याची अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती. मला 10 जागा मिळाल्या तर मुस्लिम समाजाला 1 जागा आणि मला 100 जागा मिळाल्या तर मुस्लिम समाजाला 10 जागा देणार. माझ्या पक्षातून 10% जागा मुस्लिम समाजाला देणार. अजित पवारांची माहिती. मराठा आरक्षण डावलून निवडणुका घेतल्यास फडणवीसांना पश्चाताप होईल. आरक्षण दिल्याशिवाय फडणवीस आचारसंहिता लावणार नाही अशी आशा. मनोज जरांगे पाटलांचा इशारा. मनोज जरांगे मवियाची सुपारी घेऊन काम करतात. हिंमत असेल तर जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं. भाजप नेते प्रसाद लाड यांचं जरांगेंना खुलं आव्हान. अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक. अरबी समुद्रातील स्मारकाचं काय झालं? संभाजीराजे 6 तारखेला पंतप्रधान मोदींना जाब विचारणार. रोहिंग्या आणि बांगलादेशींचा महाराष्ट्रामधील कचरा साफ करणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. सोलापुरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर जागा बळकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. युवा सेनेचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्दसह 5 जण पोलिसांच्या ताब्यात. जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम संपन्न. उद्योगमंत्री उदय सामंत यांची कार्यक्रमाला उपस्थिती. जळगावात मंत्री उदय सामंत यांच्या औद्योगिक संघटनांचा उद्योजक आणि व्यावसायिकांसोबत बैठक. धुळे शहरात अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत अग्रेसर महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक. धुळे तालुक्यातील भिरडाणे ग्रुप ग्रामपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांना आदेशानंतर निवडणूक संपन्न. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील कुडाशीमध्ये युनियन बँक ऑफ इंडियातील असुविधांमुळे सर्वसामान्यांचे झाले हाल. ठाणे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन सुरू. वेतन श्रेणीच्या न्याय मागणीसाठी राज्यभरात कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नवी मुंबईतील वेलापूरच्या मैदानावर हॉस्पिटल बांधायला मनाई. उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावलं. पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकरी सहकार्य खरेदी विक्री संघाला सर्वोत्कृष्ट खत विक्रेते पुरस्कार. धुळे शहरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 22 लाख किमतीच्या 33 दुचाकी चोरट्याकडून हस्तगत. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात कोयता गँगचा सुळसुळाट. 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणावर हल्ला. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील मासू गावातील ग्रामस्थांचं उपोषण. ग्रामपंचायत बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगावातील क्रीडा शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. आरोपी विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण, शूद्र. गणपती उत्सव, नवरात्रोत्सव आता इव्हेंट झालेले आहेत. संभाजी भिडेंचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य. नांदेडच्या माहूरगड रेणुका मातेला शृंगारिक अलंकार घातले. 9 दिवस पारंपरिक आणि नवीन अलंकार देवीच्या अंगावर पाहायला मिळणार. धुळे जिल्ह्यातील आई एकविरा देवी मंदिरात घटस्थापना. नवरात्रोत्सवात गुजरात, राजस्थान, छत्तीसगडमधून भाविक दर्शनासाठी येतात. भंडाराच्या कोरंबी गडावर पिंगलेश्वरी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी. यवतमाळमध्ये शरद पवार गटाकडून खड्डेविरोधात आंदोलन. खड्ड्याची पूजा अर्चा करून माजी आमदार संदीप बाजुरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन. भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. तासभर पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मिळाला दिलासा. भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहडी परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे महामार्गावर झाड कोसळलं. 3 तास वाहतूक ठप्प. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे केळी पिकाचं नुकसान. पंचनामे करून तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गच्या दोडामार्गामध्ये ग्रामपंचायत कार्यालय बायोमेट्रिक न ठेवण्यात आल्याने सामाजिक कार्यकर्त्यांचं उपोषण.
जळगावमधील मेहरून तलावावर वॉटर स्पोर्ट्स अनुभवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी, वेगवेगळ्या खेळांचे तिकीट घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा. नागपूरच्या भाजपकडून दक्षिण पश्चिम विभागात बांधकाम कामगार किट वितरण कार्यक्रम संपन्न. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. राज्यातील दहिवडी येथे लाडकी बहीण आणि मातांचा सन्मान सोहळा. आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून लाडकी बहीण मेळाव्याचं आयोजन. परभणीच्या सोनपेठ येथे वीज बिल माफ झालेल्या शेतकऱ्यांना झिरो झालेल्या बिलाचं वाटप. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे विद्युत बिल माफ केलं. चंद्रपूरच्या नागभीडमधील डोंगरगाव शिवारातील विहिरीत पडलेल्या वाघाच्या बछड्याला जीवदान. इचलकरंजीच्या चांदूर येथील पूरग्रस्तांचं नदीकाठी ठिय्या आंदोलन. पूरग्रस्तांच्या चुकीच्या सर्व्हेवरून प्रशासनाने पूरग्रस्तांना अनुदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर परिसरात शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीची लगबग. अपुऱ्या मजुरांमुळे यंत्रसामग्रीच्या माध्यमातून सोयाबीन काढणीकडे शेतकऱ्यांचा ओढा. छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल तलाव ओव्हरफ्लो. तलाव भरल्यामुळे शहरातील 4 ते 5 वॉर्डातील पाण्याचा प्रश्न मिटला. वाशिम जिल्ह्यातील माहुली ते चाकूर पाणंद रस्त्याची अत्यंत दुरावस्था. शेतातील सोयाबीन घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना चिखलातून काढावी लागते वाट. वाशिमच्या कोठारी येथे सोयाबीन सोंगणीसाठी मध्य प्रदेशमधून शेतमजूर आणण्याची वेळ. कोल्हापूरच्या दुसऱ्यावाडीत कृष्णा नदीवरील जुन्या पुलावर 12 फूट मगरीचा संचार. नागरिकांना दक्षता घेण्याचं ग्रामपंचायतीचं आवाहन. कीर्तनकार चैतन्य महाराज यांना महाळुंगे पोलिसांकडून अटक. घराजवळील एका कंपनीचा रस्ता खोदल्यानं कारवाई. हरियाणा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का. माजी खासदार तंवर यांची काँग्रेसमध्ये घर वापसी. बांगलादेशमध्ये सरकारकडून दुर्गापूजेवर बंदी. मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, तर काही ठिकाणी मूर्त्यांची मोडतोड. काशीतील मंदिरातून साई मूर्ती काढणाऱ्याला अटक. पुजाऱ्याकडून एफआयआर दाखल. ईशा फाउंडेशनच्या चौकशीवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला सद्गुरूंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. जेल मॅन्युअलचे भेदभाव वाढणारे नियम हटवा. विशिष्ट जातीच्या कैद्यांना घाणीच्या टाक्या स्वच्छ करायला लावणं चुकीचं. पोलिसांनी कारवाई करावी. सुप्रीम कोर्टाचे आदेश. पलिया शेनबॉम मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. शेनबॉम यांनी मंगळवारी महिला अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.